पुढची बातमी पाहूयात। 48 तासात जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात 13 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार, तर 50% आरक्षणाचा वाद असल्यामुळे पहिल्या टप्प्यातच आधी 13 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याचं कळतंय। तर 48 तासात जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात 13 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। तर ज्या ठिकाणी 50% आरक्षणाचा वाद आहे तो असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आधी 13च जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याचंही समजतंय। तर 48 तासात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि पहिल्या टप्प्यात 13 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार। 50% आरक्षणाचा वाद अजूनही कायम आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्यात आधी 13 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागण्याचीही शक्यता वर्तवली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी, श्यामल, येत्या 48 तासामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे। जवळपास 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। त्यापैकी जवळपास 17 परिषद आणि 87 पंचायत समित्या, त्याच्यामध्ये 50%पेक्षा आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ओलांडलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या पहिल्या घ्याव्या आणि त्याच्यानंतर ज्या आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्यांच्या दुसऱ्या टप्प्यात नक्कीच धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। 48 तासात जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते।